सगळ्यांचं स्वागत आहे सुरेल संगीताच्या या महामंचावर, ज्याचं नाव आहे युवा सिंगर एक नंबर, को पार्ट बाय पीतांबरी कंठवटी आणि विको टर्मरिक, स्पेशल पार्टनर सोसायटी मसाला चहा, चितळे श्रीखंड, नानल्स प्रतिलोमा आणि मराठी मॅट्रिमोनी.com. कोण होणार महाराष्ट्राचा युवा सिंगर एक नंबर या प्रश्नाच्या उत्तराचा शोध आत्तापासून सुरू होणार आहे. कोण गायक उघडणार आपल्या प्रेक्षकांच्या आणि परीक्षकांच्या मनाचे दरवाजे, त्याला आपल्या परीक्षकांकडून मिळणार एक सोनेरी गुरुकिल्ली. आणि ही सोनेरी गुरुकिल्ली अशी तशी नाहीये. ही किल्ली ती कुलप उघडणार ज्यांच्यामुळे आपल्या स्पर्धकांना त्यांच्या स्वप्नांपासून थोडंसं लांब राहावं लागतंय. आपल्या युवा सिंगर एक नंबरच्या पुढच्या राऊंड मध्ये जाण्यासाठी जोरदार चुरस चालू आहे. तिकडे एका स्पर्धकाला गुरुकिल्ली मिळाली की इकडे उरलेल्या स्पर्धकांचं ब्लड प्रेशर वाढतंय. पण या स्पर्धकांची गाणी ऐकताना असं वाटतंय की ही परीक्षा खऱ्या अर्थाने आपल्या परीक्षकांची आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतच आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या जिगरबाज जजेससाठी. वर्सेटाईल वैभव मांगले आणि स्वर सम्राज्ञी सावरी शेंडे. तर मग जजेस, मला सांगा, आपल्या पहिल्या स्पर्धकाला बोलवूया. अर्थात. तर मंडळी, खणखणीत टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पहिल्या स्पर्धकाचं. नाव काय आहेत तुमची? माझं नाव दर्शन कुलकर्णी. माझं नाव दुर्वांकुर कुलकर्णी. अच्छा, तुम्ही जुळे आहात? नाही. हो. नाही. हो. नाही. नाही. कोण मोठं आहे? मी. तो. मी. तो. अंगाने हा मोठा दिसतोय. वैभवचं पहिलं उत्तर आलेलं आहे. चेहऱ्याने हा मोठा दिसतोय. चेहऱ्याने. आणि आता गायकीनी दोघांनी मोठं व्हायचंय. Correct. बरोबर आहे? हो. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. छान गा. मी तुमचं गाणं पाठीमागून ऐकतेय. आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर, ह्या जांभऱ्या गर्दीत, ह्या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 ह्या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 ह्या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर. ह्या पिकल्या शेतावर त्याच्या बाळाचा जर, ह्या डोंगर वस्तीवर भोळ्या शंभूची पाखर, त्याच्या पंखात पंखात, त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार. आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर. लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला. हाती घेई दोर ठाकराचं पोर, हाती घेई दोर ठाकराचं पोर, सूर्यदेव भर डोक्यावरी आला, हा नाग्याचा दोरा पुरा खालीवर गेला,
ठाकर गडी तिथं कधी नाही गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, हा लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, हा लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला. खूप छान, किती मस्त गायलात दोघं. कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्याहून आलोय. पुण्याहून, माझ्या शहरातून. मस्तच. आणि तुला माहितीये तुम्हाला दोघांना, पुणेकर ऑलवेज रॉक. खूप सुंदर गायलात तुम्ही दोघं. आणि मुख्य मला आवडलं काय माहितीये, त्याच्यात नाविन्य होतं, नवीन होतं, तरी पण जुन्याला जपून होतं. जुन्याचा मान राखणारं नवीन संगीत त्याच्यामध्ये मध्ये आपण ऐकलं. त्याच्यात व्हेरिएशन्स खूप छान होते. त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर. खूप छान, मस्त. थँक्यू. तुमचे आवाज वेगवेगळे आहेत, ते ऐकायला पण इतके छान वाटतात. तुझा थोडासा हस्की आवाज आहे, तुझा थोडासा शार्प आहे, तर ते ऐकताना सुद्धा त्याची मजा येते. आणि खूप सुरातात दोघेही, फार सुंदर गाता. इनोसन्स हरवू दिला नाहीयेत गाण्यातला, आणि तो तसाच तुम्ही ठेवणं अपेक्षित आहे याच्या पुढे सुद्धा. फारच धमाल तुम्ही हे आता गाणं सादर केलं. थँक्यू सर. तुमच्या घरी कोणी गाणं शिकवतं किंवा गाणं शिकलेलं आहे तुम्ही कुठे? आम्ही डॉक्टर रवींद्र घांगुर्डे यांच्याकडे गाणं शिकतो. अरे वा, छान. पण घरी सगळ्यांना गाण्याची आवड असेल ना, आई वडिलांना? हो. काय करतात बाबा आई? आमचे बाबा फळ विक्रेते आहेत आणि ते फळांचा व्यवसाय करतात. आम्ही आमच्या बाबांना खूप पैशाची जुळवाजुळव करताना पाहिलेलं आहे, पण ते आम्हाला जाणवू देत नाहीत की आपल्याकडे पैसे नाही आहेत. माझे मिसेस आणि मी आम्ही दोघं एकदम जास्त मेहनत करतो, कष्ट करून शिकवतो मुलांना. दोन्ही मुलं शाळेत पण हुशार आहेत आणि संगीतामध्ये तर एकदम हुशार आहेत. दर्शन ध्रुव अंकुर लहानपणापासूनच समजूतदार आहेत आणि आत्ताचे जे जे काय करतायत ते त्यांना जाणीव आहेत. माझे पप्पा आपले हातगाडी ढकलून आपल्याला शिकवतायत. बाबा मला कळलेच ना. आम्ही त्यांच्या मदतीला जातो, पण ते आम्हाला तिथे मदत करू देत नाहीत. ते म्हणतात तुम्ही घरी जाऊन अभ्यास आणि रियाज करा आणि इकडे येत जाऊ नका असं सांगतात आम्हाला नेहमी. माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी मोठं नाव कमवावं, अजून मोठं व्हावं, अजून मोठं गायक व्हावं, अशी माझी इच्छा आहे. बाबांनी आमच्या सांगीतिक शिक्षणासाठी काही कर्ज काढलं होतं. आम्हाला वाटतं की ही जर स्पर्धा आम्ही जिंकलो तर आम्ही बाबांचं हे कर्ज फेडू. मग का आलेत का बाबा? हो. मग येऊन या ना त्यांना. बाबा, वा 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 वा, स्वागत आहे तुमचं या मंचावर. काय आपलं नाव काय म्हणालात? दत्ता व्यंकटराव कुलकर्णी. वा, कुलकर्णी साहेब, तुमची दोन्ही मुलं म्हणजे रत्न आहेत, रत्न. काय सुंदर आवाज आहेत दोघांचे पण. आणि तुमचं विशेष कौतुक आहे की तुमचा फळांचा व्यवसाय आहे आणि तो तुम्ही करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना गाणं करू देणं, गाण्यासारखं प्रोफेशन निवडू देणं, हा व्यवसाय करा असं म्हणून मार्गदर्शन करणं, हे तुमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच फार कौतुकाची गोष्ट आहे असं मला वाटतं. खरंय आणि नक्की. धन्यवाद त्याच्यासाठी की तुम्ही तुमच्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात. इतक्या खंबीरपणे उभे आहेत ते की आता आम्ही पाठीमागे उभेच होतो. म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स चालू असताना बाबा स्क्रीनच्या इकडे उभे होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. क्या बात. मला असं वाटतं मृण्मयी, वडिलांची ही तपश्चर्या की आणि त्यांची ही दृष्टी आज खऱ्या अर्थाने फळास आली. वा. तर मग आम्हाला जाणून घ्यायचं आहे की यांचं काय म्हणजे रिझल्ट काय आहे बुवा? सॉरी, तुम्हाला आता ऍक्च्युली मी असं नाही सांगू शकत की तुम्ही आता स्पर्धेमध्ये आहात. तुम्ही परफॉर्म केलं, अजून बाकीचे स्पर्धक सुद्धा आहेत, गाणारे आहेत. म्हणजे गुरुकिल्ली आता मिळणार आहे की नाहीये हे? एक मिनिट, हा पुण्याचा विषय आहे, नुसतं मागे जा काय वैभव. सारखं सारखं पुणे बाय द वे जर तू आणलंस. नाही आहेच, आता ते आहेच ना.
मी पण पुण्याची आहे वैभव, सॉरी. वा न मी चाललो नाही, मला थांबायचं नाहीये. पण तो मुद्दा राहू दे बाजूला. पण मला असं वाटतं की एवढे गोड गायलेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी आहे माझ्याकडे. काय? पुण्याहून आणलेलं. हो हो, आपल्या पुण्याहून अरे बापरे, हे काय आणलंयस तू? आहे काहीतरी. मी सांगू का, पुण्याहून आणलंय चितळ्यांचं म्हणजे आंबा बर्फी असेल. गोड गळ्यासाठी काहीतरी वा. गोड. आणि इथे आपण सगळे आहोत, आम्हाला पण पाहिजे त्याच्यात. एक एक तुकडा दे आम्हाला पण, म्हणजे प्लीज. जमतंय का? काय आहे? काय रे? पुढचा स्पर्धक. काय नाव तुझं? मंगेश आबनावे, अबनावे. कुठला आहेस? पुणे फुरसुंगी. पुणे फुरसुंगी. परत एकदा पुण्याचा. काय गाणार आहात आपण? नाट्य संगीत हे सुरानु चंद्रवा. अरे वा, वा. छान, निभवा. सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा चांदण्यांचे कोश माझ्या चांदण्यांचे वा. कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा. वाट एकाकी तमाची 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 हरवलेल्या माणसाची हरवलेल्या माणसाची हरवलेल्या माणसाची बरसुनिया काश सारे बरसुनिया काश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो हे सुरा
अरे मित्रा, काय कमाल गायलास तू. हे गाणं असं आहे ना, याला देव गाणं म्हणतात. या गाण्याला नाट्यसंगीतामध्ये खरंय. तुझी कमाल मला अशी वाटली की तुझ्या आवाजाला खूप छान गोलाई आहे. तुझा आवाज असा गोल आहे, छान. आणि त्या या आवाजामध्ये किती वर्षानंतर मला इतकं हे गोड गाणं लागलं कानाला ऐकताना. गाण्याला न्याय देणारं गाणं आज तू गायलास या गाण्याला, म्हणून तुला हा ब्लास्ट मिळालेला आहे. जिओ. जिओ मेरे लाल जिओ. अप्रतिम गायलास. खरंच तुझे आज सूर चंद्र झाले मंगेश. अप्रतिम गायलास. आणि या गाण्यात किती किती कसरती येत रे. म्हणजे एक तर तो गंधार सारखा लावायचा. हो. हा, सगळं आपलं संसार आटपून जेव्हा आपल्या घरी पोचतो तेव्हा कळतं की 8व्या मजल्यावर चालत जायचं, अशातला प्रकार आहे. आणि दरवेळेला तेवढ्याच फ्रेशनेसनी तो वरचा शुद्ध गंधार लावणं, इट्स नॉट अ जोक. सुरानो चंद्रवा सुरानो चंद्रवा. खूप छान. आणि याच वाटेवर चालू ठेव, तुझं चालू ठेव. काय करतोस तू बाकी? मी स्कूलमध्ये म्युझिक टीचर म्हणून जॉब करतो. अरे वा, तू शिक्षक आहेस का? वा, क्या बात आहे. आणि कुठे शिकवतोस? MIT इन्स्टिट्यूटमध्ये, लोणी काळभोर या ठिकाणी. अच्छा. खर्च कसा आहे? सगळं छान आहे? आता सध्या ठीक आहे सर. सध्या म्हणजे कोण आता सध्या कोण म्हणजे कोण आलाय तुझ्या बरोबर? आई आणि बाबा कुठे आहेत? आहेत ना. मग त्यांना बोलवायचंय का इथे? हा, हो सर, चालेल. हो, बोलवा मग. मम्मी पप्पा इकडे स्टेज मम्मी वरती या. पप्पा या, याचे मम्मी पप्पा. वा, नमस्कार. तुमचं नाव सांगा. नमस्कार. बाळकृष्ण आपणावे. तुमचा मुलगा हे संगीत करतोय ते तुम्हाला मान्य आहे? पटतं म्हणजे तुम्हाला? किती सुंदर गाणं गायला आता तो. त्याला खूप खूप छान आवड आहे गायला. गाण्याची, खूप. बर बर. आणि तू सध्या बरं आहे असं म्हणालास, म्हणजे आधी बरं नव्हतं का? त्यांनी खूप हालातून दिवस काढलेले सर. माझं बालपण तितकंसं छान गेलं नाही, कारण परिस्थिती खूपच खराब होती. माझे वडील पायाने अपंग असल्याने वडिलांचा वाढता आजार, वडील आता सध्या खूप आजारी आहेत माझे, तर 6 महिन्यापासून ते घरीच आहेत. जेव्हा गाणं शिकायचं होतं मला, तेव्हा मी आमच्या गावामध्ये राहत नव्हतो. मी बाहेरच्या भिकराईनगर या गावात राहत होतो. तर तिथे आमची जी घरमालकीन होती ती मला आणि माझ्या मम्मीला शेजारीच एका बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या गुरुजींकडे घेऊन गेले. गुरुजी माझे चांगले स्वभावाने वाटले. त्यांनी मला म्हणजे त्यांच्या पदरामध्ये घेतल्यासारखं केलं आणि 1 रुपया न घेता मला त्यांनी शिकवलं. गाणं शिकण्यासाठी मी खूप हाल सहन केले. क्लास हडपसरला असायचा, तर मला क्लासला जायला पैसे नसायचे. 5-6 रुपये माझ्या खिशामध्ये असायचे आणि 2-3 रुपये फक्त बसला जायला कमी पडायचे. तर राहिलेले 2-3 रुपये नसायचे, त्यामुळे मी अर्ध्या स्टॉपवरतीच उतरायचो. तिथून मी 4-5 किलोमीटरचा प्रवास चालत जायचो. त्याने पण संधीचं सोनं करावं अशी एवढी माझी इच्छा आहे. माझं स्वप्नच आहे ते. मला आयुष्यात दुसरं काहीच नको. हेच माझं पहिलं आणि शेवटचं माझं हेच स्वप्न आहे की माझा मुलगा मला टीव्हीवर दिसलाच पाहिजे. माझा मुलगा मला टीव्हीवर दिसलाच पाहिजे. माझा मुलगा मला टीव्हीवर दिसलाच पाहिजे. एक टायमाला तो पाय क्लासला गेलेला आहे. दिवसाला 10 किलोमीटर चालायचा तो. बाप रे. त्याच्या पायाला फोड येत होते. पायाला फोड यायचे? फोड यायचे. 7वी ते 12वी पर्यंत त्याने पायीच यायचा, पैसे नसायचे घरी. त्या आणि गाण्याचे क्लास घ्यायचे जाऊन? 12वी नंतर 12वी घ्यायला नंतर लागला. चालू केले त्यांनी. आणि मग मी माझं मंगळसूत्र मोडून त्याला गाडी घेऊन दिली की बाबा तुझ्या पायांना त्रास होतोय, तू गाडीने जायचं कॉलेजला. त्याला संगीतातूनच शिक्षण घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मी त्याला सपोर्ट केला. क्या बात है यार, क्या बात है यार. वंदन तुम्हाला. मंगेश, मला आणखीन एक गोष्ट विचारायची आहे की तुझ्या शाळेमध्ये शिकवतोस त्या शाळेमधून त्याला नोटीस आलेली आहे. नोटीस आली म्हणजे 2 महिन्यासाठी मला बॅकपॅक करायची होती इथे येण्यासाठी मुंबईला. हा. तर मी सुट्टीसाठी अर्ज दिला होता. तर थोडासा अमान्य झाला तो. मग मी ऍटलिस्ट म्हटलं की मला 15 दिवसाची तरी सुट्टी द्या. मग त्यांनी 15 दिवसाची तरी आता सुट्टी दिलेली आहे. नाही, पण मला असं म्हणायचं की समजा तू आता पुढे जाशील इथून आणि समजा नोकरी गेली
तर मग काय करशील पुढे? नाही सर, मला हा शो खूप माझ्यासाठी खूप मोलाचा आहे, कारण इथपर्यंत येण्यासाठी मी खूप कष्ट घेतलेले आहेत. आता मला असं वाटतं की शाळेतले जे कोणी संबंधित अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक असतील तर या मंचावरनं मी त्यांना विनंती करतो की हा अत्यंत गुणी मुलगा आहे आणि या मंचावर समजा तो थांबला 1-2 महिने आमच्याबरोबर तर त्याचं निश्चित काहीतरी भविष्यामध्ये होऊ शकेल अशी आम्हाला आशा आहे. सो तुम्ही थोडी त्याची नोकरी, त्याचा वेळ कन्सिडर करावा आणि त्याला परमिशन द्यावी अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, शाळेतल्या मान्यवर लोकांना. प्लीज त्याचं टॅलेंट लक्षात घ्या, असं सगळ्यांकडे नसतं. मंगेश, अजून एक पर्याय माझ्याकडे आहे तुझ्यासाठी. तुला पुढे जाण्यासाठी मी ही गुरुकिल्ली देणार आहे. हो सर. पण त्याच्या ऐवजी अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे तुला मी 1 लाख रुपये सुद्धा देऊ शकतो. तुझी नोकरी वाचेल, आईचं मंगळसूत्र कदाचित करता येईल तुला त्या पैशातून. फक्त याला इथे गाता येणार नाही पुढे. हा चेक आहे माझ्याकडे 1 लाख रुपयाचा. आम्ही तुम्हाला कुठलंही प्रलोभन दाखवत नाही आहोत, आम्ही तुम्हाला पैशामध्ये तोलत नाही आहोत. आमच्या कार्यक्रमाचा हा उद्देशच नाहीये, प्लीज समजून घ्या. तर मला क्लासला जायला पैसे नसायचे. त्याला एवढी चांगली संधी मिळाली ना, त्याने पण संधीचं सोनं करावं. पैशाचं सोंग आणता येत नाही. त्याने खूप हालातून दिवस काढलेले. 5-6 रुपये माझ्या खिशामध्ये असायचे आणि 2-3 रुपये फक्त बसला जायला कमी पडायचे. मंगेश, इकडे. हा शो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. हा चेक घे हातामध्ये, तिथे जा आई वडिलांपाशी, तुम्ही 2 मिनिटं चर्चा करा आणि मग पुन्हा जो काही निर्णय असेल तुम्हाला सांगा. दिवसाला 10 किलोमीटर चालायचं. इतकी मोठी रक्कम आहे म्हटल्यानंतर अर्थात वेळ घेणं त्यांनी अपेक्षित आहे. पहिलं आणि शेवटचं माझं हे स्वप्न आहे की माझा मुलगा मला टीव्हीवर दिसलाच पाहिजे. मॅम, आम्हाला थोडासा वेळ हवाय विचार करण्यासाठी. काही हरकत नाही, काहीही हरकत नाही. आपण एक काम करूया, हे सगळं डिस्कशन आम्ही बॅकस्टेजला नेतो आणि तोवरती मी तुम्हाला दोघांना अशी रिक्वेस्ट करते की आपल्या पुढच्या स्पर्धकाचं गाणं तुम्ही ऐकावं. आपण बॅकस्टेजला जाऊया, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही घेऊ शकता. मला वाटतं मंगेश, जर तुझा निर्णय झाला असेल तर प्लीज तुम्ही मंचावर या. ये मंगेश. सर, मला हा चेक नकोय. खूप कष्ट घेतले तिथपर्यंत यायला, खूप सहन केलेलं आहे, खूप खस्ता खाल्लेलं आहे. माझं हे स्वप्न होतं हे अचीव करण्याचं. मला तुम्हा सर्वांचं प्रेम हवंय, मला ही सगळी प्रेमाची माणसं हवीत, त्यामुळे 1 लाख रुपये नको मला सर. मला असं वाटतं एकदा त्यांच्या या निर्णयाचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्या निर्णयाचा पूर्णपणे सन्मान करून तो चेक तो आणून दे इकडे परत आम्हाला. सर, मी दिलं तर चालेल का तुम्हाला? हो, द्या ना. गुरुकिल्ली.
सो मंगेश, आता या किल्लीनी तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडू देत अशी आम्ही सगळे जण प्रार्थना करतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुढच्या स्पर्धकाचं गाणं ऐका. थँक्यू सो मच. थँक्यू. आपलं सेलिब्रेशन आपण आतमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू सर. पुढचा स्पर्धक. नमस्कार. सांगा तुमचं नाव सांगा. विशाल सिंग. हा, विशाल सिंग. सिंग. कुठला आहेस तू? सर मी यूपीचा आहे. नया है यह. मराठी बोल देते, सर अच्छी बोल देते, या बहुत ही बढ़िया है. तो सुनाओ, क्या सुनाना चाहते हैं? मराठी सुनाने वाले हो ना. येस मॅम. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वासी हो सात ये कस्तुरीचा चाखलं या वार गोड लागलं ग चांद भासतो दिसाच मावळाया लागलं आस लागली मनात कालवाया लागलं याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वासी हो सात ये कस्तुरीचा चाखलं या वार गोड लागलं ग सांगवान बोलवान मन झुरतया दुरून पडतय कळतय वळतय माग फिरून सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं येंधळ ह्यो गोंधळलं लाड लाड गेलं हरून उरात पालवाया लागलं हे ओढ लागली मनात जाळवाया लागलं याड लागलं ग याड लागलं ग थँक्यू. एक सिंग इतना बढ़िया गा सकता है, इस पर कोई विश्वास नहीं करेगा. ये मराठी में बिल्कुल नया है यह. हाँ? कमलेश. पण ते बाकी गंमत सोड, फार सुंदर गातोस तू. आणि तसं ग्राम्य भाषेतलं गाणं आहे, अशी सरळ मराठी पण नाहीये. हो. तरी सुद्धा बरोबर. तू ते खूप चांगलं निभावलंस. आणि लढीवाळ जागा आहेत खूप या गाण्यामध्ये. त्या खूप छान इमोशनली गायलास तू. पण काही असेल, या मंचावर एक सिंग याने एक बहारदार गाणं सादर केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी तुला आज एक छान गंमत देणार आहे. डोळे बंद कर. आता मराठी माणूस म्हटल्यानंतर फेटा आलाच पाहिजे, त्याच्यामुळे सिंगला आज मी फेटा घातलेला आहे. पण त्याच्याबरोबर तुला गंमत पण देणार आहे. सावनी, सर एक वाक्य मी बोलणार आहे. हा, काही पण असे पर मी दिल से महाराष्ट्रीयन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह.
नाही, हे अभिमानाचीच गोष्ट आहे. माझं ह्या सगळ्या इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांना माझं हेच नेहमी म्हणणं असतं, आम्ही सगळेच हे म्हणतो, कुणी कुठूनही यावं, अगदी कन्याकुमारीपासून काश्मीरपासून कुठूनही या, पण एकदा तुम्ही मुंबईत आलात की तुम्ही महाराष्ट्रीयन होता. म्हणून या मराठी मातीचे ऋण कधी विसरू नका, मराठी भाषेचे ऋण कधी विसरू नका. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं. चला पुढचा स्पर्धक. माझं नाव अश्विन वाघमारे, मी नाशिकचा आहे आणि मला जन्मापासूनच ग्लोकोमा असल्यामुळे मी पाहू शकत नाही. पण याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची खंत नाही आहे किंवा मला त्याचं दुःखही नाही आहे. मला माझं आयुष्य अतिशय आनंदी आणि मनमुरादपणे जगायला आवडतं. संगीत हे माझ्यासाठी आयुष्य आहे आणि मला अशी खात्री आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संगीत माझ्यासोबत असेल. ऑल द बेस्ट. खूप छान गा. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, नदीच्या किनारी तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले मना अश्विन, नमस्कार. मी वैभव मांगले. नमस्ते. फार सुंदर तू गाणं म्हणालास. मी खरंच निशब्द झालो, अशा अर्थाने की हे गाणं तू निवडावंस. तुला पाहिले मी नदीच्या किनारी. दुर्दैवाने ज्या माणसाला पाहणं म्हणजे काय हेच कदाचित माहीत नाहीये, त्या माणसाने असं गाणं निवडून आपल्यासमोर सादर करावं. अश्विन, येस मॅम. खूप खूप सुंदर गायलास रे. आणि कसं आहे ना की एरवी ही कविता
वेगळ्या प्रकारची कविता आहे. तुला पाहिले मी नदीच्या किनारी. तुझ्या आंतरिक दृष्टीतून तू काय किती वेगळं चित्र पाहिलंस रे आज. आम्ही सगळे खूप नेहमीच पाहतो रे, नेहमीच पाहतो. पण तू ही कविता तुझ्या एका अद्वितीय दृष्टीने पाहिलीस, निभावलीस. खूप सुंदर, थँक्यू. खूप सुंदर. तू शिकतोयस गाणं कुठे? मी शाळेत असताना शिकायचो, बरं. म्हणजे जिथे बेसिक जो संगीत विषय असतो हो. तसं शिकायचो. आणि मग नंतर नंतर मग 10वी नंतर मग जसं कॉलेज वगैरे सुरू झालं त्याच्यानंतर मग सगळं मॅनेज, हॉस्टेल फीज वगैरे, त्याच्यामुळे मग ते थोडंसं हे झालं. पण अजून मी आता शोधतोय परत, म्हणजे इन्स्टिट्यूशन कुठली अजून मुंबईमध्ये. तुझ्या आतून गाणं येतंय बरं का. हा, तर त्याला पैलू पाडणारा नक्की कोणतरी शोध. नक्की. हा, कोणी हसत हसत घेईल हो. शिष्य म्हणून तुला. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अश्विन. थँक्यू. थँक्यू. चला पुढचा स्पर्धक. काय नाव तुझं? माझं नाव वैष्णवी मंगेश भालेराव, कुठून आली आहेस? अमरावती. कर, सादर कर गाणं. ऑल द बेस्ट.
आहेस तू. आहा, फार बरं वाटलं, फार बरं वाटलं. वैभव असा का बघतोयस माझ्याकडे? माझ्या सिनेमातलं गाणं आहे, कट्यार काळजात घुसली या सिनेमातलं गाणं आहे. मला आनंद नाही का होणार? होणार बरोबर, होणार. तरीच तुझा बरोबर. चेहरा अजून उजळलाय. हो, म्हणजे मीच म्हणणार आहे की देता का तिला गुरु किल्ली म्हणून. मला सांग, कट्यार काळजात घुसली या चित्रपटामध्ये तुला सगळ्यात कोण आवडलं? सुबोध भावे. नका देऊ तिला गुरु किल्ली. काय प्रॉब्लेम काय? का ग? प्रॉब्लेम म्हणजे मी पण होते तू ना. का आवडायला पाहिजे? सुबोध भावेच आवडलं. नाही पण खरं सांगू मृण्मयी, हॅट्स ऑफ. तुझं जे काम झालंय त्या फिल्म मध्ये खरंच खूप सुंदर. थँक्यू सो मच. तर आता ह्या वैष्णवीचं काय करणार आहात तुम्ही? म्हणजे वैष्णवी, खूप अवघड ताल होता निभवायला नाही का? आणि तुझं जे आता वय आहे त्याला धीना धी धीना तीना धी धीना धीना, याला एक छान बैठक लागते आणि तुझ्या आवाजात ती आहे. वा. आणि जसं जशी तू उमलशील ना, अजून जशी जशी वय तुझं पुढे जाईल, मला असं वाटतं ती मॅच्युरिटी हे निभवायची. अभिषेकीने इतकं काय काय करून ठेवलंय त्या गाण्यात, अप्रतिम. आपण तो आमच्या पिढीने अर्धवट तो सुवर्ण काळ बघितलाय, पण आमच्या मागच्या पिढीने तर ते अक्षरशः जगलेत या सगळ्या कलाकारांबरोबर. तर घेई छंद मकरंद इतकं छान निभवण्यासाठी अजून थोडी ताकद येईल तुझ्यात असं मला वाटतं. आणि त्याकरता खरंच खूप खूप शुभेच्छा. गुड गोईंग. आणि चांगलं गायलीस, चांगलं निभवलंस. वा. फार सुंदर गातेस तू. आणि मला अपेक्षा आहे याच्यापेक्षा जास्त चांगले परफॉर्मन्स तू द्यावेस आणि त्यासाठी तू या रंगमंचावर राहावंस अशी आमची अपेक्षा आहे. येस. वा. So, काय करायचं? देऊयात की नको देऊयात? माझ्या सिनेमातलं गाणं गायलंय ती. म्हणून अरे याला काय अर्थ आहे? प्लीज, मी मागते ती किल्ली. प्लीज म्हणणं, प्लीज प्लीज. तू म्हणतेस म्हणून नाही अर्थात, पण ती गाणं फार चांगलं म्हणते याच्यासाठी तिला मिळणार आहे ही गुरु किल्ली. मीच तुम्हाला दोघांनाही थँक्यू म्हणते. आणि वैष्णवी, याच्या पुढे माझ्या प्रेमात पडायचंय तुला, त्यामुळे ती किल्ली माझ्याकडे दे. सुबोध वगैरे चालणार नाही आता. चल आपण जरा गप्पा मारूया, तोवर तुम्ही पुढच्या स्पर्धकाचं गाणं ऐका. चला पुढचा स्पर्धक. तुझा आवाज खूप छान आहे, छान झार आहे त्या आवाजाला, ट्रेबल खूप छान आहे. पण कुठेतरी निभवताना तुला जाणवलं ते थोडं थोडं घसरत होतं मध्ये ना. थोडं सुरांकडे अजून लक्ष दे ना प्लीज. गंमत काय माहितीये ना, म्हणजे गाणं ना या स्टेजला असं निवडायला पाहिजे की जे परफेक्ट सुरात येईलच, पण त्याचा इम्पॅक्ट पण पडेल. क्रिस्टिना, मला सुद्धा गाणं आवडलं, तुझी निवड आवडली, पण कुठे कुठे सुराला थोडं हालत होतं ना. युवा सिंगर 1 नंबरच्या या मेगा ऑडिशन मध्ये काही खणखणीत स्पर्धक सोनेरी गुरु किल्ली मिळवण्यात यशस्वी झाले, पण काही स्पर्धक त्यांच्या तयारीत कुठेतरी कमी पडले आणि त्यामुळे त्यांना ही गुरु किल्ली मिळवण्यात अपयश आलं. सगळ्या जागा, सगळ्या छोट्या छोट्या ताना मुरके ह्या सुरात नव्हते. पहिल्याच सुराला तुला कळलं असेल तू ऑफ गेलास ते. त्यांचं मन निराश झालं, पण गाठीशी आला एक अनुभव आणि आपल्या परीक्षकांकडून मिळालेली एक शिकवण, जी त्यांच्या सांगीतिक प्रवासात त्यांना खूप काही शिकवत राहील आणि कदाचित त्यातूनही घडेल उद्याचा युवा सिंगर.